संजीवनी माचीवरचं सगळ्यात शेवटचं स्थान आपलं सदर पाहण्याची राहिली होती, तर ती सदर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आता आपण आळूच्या दरवाजातून बाहेर आलो. हा आळूचा दरवाजा आणि याच दरवाजाच्या नीट समोर तुम्हाला दाखवतो. या रस्त्याने सरळ पुढं जायचं. पाऊल वाटच आहे तोरणागडावर जाण्यासाठी. तर इथून पाऊल वाट तशीच ते दिसते बघा. तिथून तशीच पाऊल वाट परत तिथून खालून थेट ती दिसली लोक ही अशी. आणि इथून पुढं त्या तटबंदीच्या साईडनं तिकडल्या साईडला तोरण आहे. तिकडल्या साईडला थेट तोरणागडावर जाऊन ती वाट मिळते. बालेकिल्ल्यावर वर आले आपल्याला उजव्या साईडला छत्रपती शिवरायांची सदर किंवा राजवाड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या वास्तूवर वर चढताना कृपया आपली पादत्राणे जे आहेत, बूट शूज चप्पल काही का असे ना, ते इथंच काढून ठेवा, कारण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. असं शेताच्या बांधाने यायचे. हे बघा, या बांधाने सरळ जायचं आणि तिथं त्या झाडाच्या तिथं आहे समाधी. आणि इथून मी असंच ते ब्राऊन कलरचं हॉटेल, त्या पलीकडल्या साईडला एक हॉटेल आहे, मधून रोड आहे, तिथून मध्ये यायचं, ते भेटतं आपल्याला. आणि हा राजगड किल्ला. या ठिकाणी पाठीमागं आपल्याला कचेरीचे अवशेष पाहायला मिळाले. असं म्हणतात की या ठिकाणी शिवछत्रपतींचे जे कनिष्ठ कारकून होते तर त्यांचे कार्यालय या ठिकाणी होते. गडावरील पूर्ण कागदपत्रांचा जो व्यवहार वगैरे असेल तर या ठिकाणी त्यांच्या नोंदी वगैरे ठेवल्या जात असतील. पद्मावती माचीवर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यामध्ये सध्या मी इथं आलेलो आहे. राजवाड्याचं जोत जे आहे ते आपल्याला आजही चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, पण वरचं जे बांधकाम असेल ते पडलेलं आहे. आता अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथं अजून बऱ्याच इमारती आहेत. माहिती काढतो कशाच्या आहेत त्या. छत्रपती शिवरायांच्या राजवाड्याच्या बाजूला किंवा समोर ज्या इमारती आहेत त्यामध्ये राणी वसा आणि मासाहेब जिजाऊ यांचा राजवाडा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. राजवाड्याच्या ठिकाणी आहे मी आणि इथं आपल्याला काही सबस्क्रायबर भेटले. कुठल्या गावाहून आले तुम्ही? जेजुरीहून आलेले आहेत. ओके, म्हणजे मला दर्शन घेऊन आले खंडोबाचं. ओके चालतं. धन्यवाद. जय शिवराय. आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागची इमारत दिसते ते आहे तट सरनोबत यांचं निवासस्थान. याला दारुगोळा कोठार देखील म्हटलं जातं काहींच्या मते, पण हे तट सरनोबताचं घर असावं असं वाटतं. आणि याच घराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला अंबरखाना हा देखील पाहायला मिळतो. आणि थोडंसं कन्फ्युजनचं आहे या ठिकाणी, तर त्या अंबरखान्याला देखील दारुगोळ्याचं कोठार असं म्हटलं जातं. तर कोणती वास्तू कोणती याचे जरा पुरावे भेटलेले नसल्यामुळे किंवा त्या वास्तूनुसार न कळल्यामुळे जरा थोडंसं खोदकाम वगैरे झालं तर त्या गोष्टी जरा उघड होतील. तर सध्या असंच आहे. मे बी हे तट सरनोबत म्हणजे जे या किल्ल्यावर देखरेख करायचं ना त्यांचं हे घर आहे. आणि पाठीमागच्या साईडला अंबरखाना आपल्याला पाहायला मिळतो. तट सरनोबतांच्या घराच्या पुढच्या बाजूला आलं की या ठिकाणी आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो. तर या ठिकाणी धान्य वगैरे साठवलं जाईल. आणि इथून पुढं गेलं की तर आपल्याला गडावरील एक तलाव म्हणजेच राणी वसा तलाव असं म्हटलं जायचं. म्हणजे राणींचा वसा जो आहे तो इथं होता. तर त्यांना पाण्याचा पुरवठा जो होता तो या तलावातून होत असेल, म्हणून या तलावाला राणी वसा तलाव असं म्हटलेलं आहे.
या तलावाला लगतच राण्यांचा वसा आहे आणि या तलावातून वर जाण्यासाठी म्हणजे राणीच्या वशामध्ये जाण्यासाठी देखील पायरी मार्ग या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडा पडझड झालेला आहे. राजसदरेपासून पुढं आलं की डाव्या साईडला जर वळलं तर आपण थेट सुवेळ्या माचीकडे जातो आणि उजव्या साईडला पायरी मार्गांवर गेलो की बालेकिल्ला अथवा संजीवनी माचीकडे जातो. तर सध्या आपण ठरवलं आहे इथून गुंजवणे दरवाजा पाहायचा आणि तिथून वर येऊन परत सुवेळ्या माचीकडे जायचं. परत रस्त्यामध्ये काय म्हणतात त्याला डुबा आहे. डुबा परत रस्त्यामध्ये डुबा आहे. त्या डुब्यापासून संजीवनी माचीकडे रस्ता आहे. तर त्या रस्त्याने संजीवनी माचीकडे जाऊ. परत रस्त्यामध्ये एक नेढं पण आहे. ते नेढं पण पाहू. तर आता आम्ही पद्मावती माचीवरून सुवेळ्या माचीकडे गुंजवणी दरवाजाच्या साईडने जात आहे. तर राजगड किल्ल्याचं विशेष म्हणजे या किल्ल्यावर कुठल्याही माचीवरून कुठेही जा किंवा बालेकिल्ल्याकडे जायच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्याला दिंडी दरवाजे पाहायला मिळतात. तर या ठिकाणी पूर्वी पहारेकरी वगैरे असू शकतात किंवा त्या पहारेकऱ्यांना नजर चुकवून तुम्ही इकडे तिकडे नाही फिरू शकत. एखादा नवीन माणूस जर आला तर त्याची चौकशी पहिल्यांदा होत असेल अशा दिंडी दरवाज्यामध्ये. तुम्ही कुठेही जा, या किल्ल्यावर जवळपास 10 ते 12 दिंडी दरवाजे आहेत. तर तुम्हाला दिंडी दरवाजा क्रॉस करूनच जावं लागेल. गुंजवणी दरवाजा पुढं डाव्या साईडला आपल्याला भेटतोय आणि वर तिथं बालेकिल्ला दिसतोय. तर आता गुंजवणी दरवाजा पाहायला जात असताना आपल्याला इथं एक तलाव म्हणजे कातळ करून तयार केलेले एक टाका आहे. या ठिकाणी हे बघा पाहायला मिळते. एकदम थंड असं पाणी असणार या ठिकाणी. वा, चला खाली जाऊ आता. आपण आलेलो आहोत गुंजवणी दरवाजाकडे आणि ही छोटा दिंडी दरवाजा आहे या मोठ्या दरवाजातून बाहेर येण्यासाठी. तर अशा प्रकारे ह्या दरवाजाची रचना आहे. ही एक दरवाजा आहे आणि पाठीमागच्या साईडला अजून एक दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजाच्या आतल्या साईडला एक छोटासा रस्ता आहे. 2 माणसापेक्षा जास्त माणसं ॲट ए टाईम एकाच वेळेस ते चालू नाही शकणार अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि खालच्या साईडनं जर बघाल तर साईडला जी तटबंदी तीच दिसणार, दरवाजा नाही दिसणार अशा पद्धतीची रचना. आणि दुसरा दरवाजा ओलांडल्यानंतर देखील ह्या 2 भिंती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला आता टाईम झाला आहे. किती वाजल्या? कुलच्या सिमसिम 12 वाजून 10 मिनिट. तर अजून तसं काही जास्त टाईम नाही झालेला, पण पाहायला गेलं तर आपलं टार्गेट भरपूर मोठं राहिलं आहे आणि टाईम त्या हिशोबाने थोडासा जास्त झाला आहे. हा टोपीचं जरा उडतं आहे. परत ऊन वरून आहे, तोंडावर सावली ती करू सगळं ॲडजस्टमेंट एडिटिंगच्या वेळेस. आणि आता तिथं एक बाबा बसले होते. ते म्हणले होईल तुमचं फिरून सगळं. तर म्हणलं ठरवलं तर करायचं आहेच म्हणून. ते म्हणले तुमची चालणं बघून असं वाटतं की होईल. तर ठीक आहे, मला पण वाटतं होईल म्हणून. आता पुढं आपल्याला डुबा दिसतंय आणि सुवेळा माची. आपला थोडासा मार्ग चुकला आहे. आपण संजीवनी माची अगोदर घेतली असते तर थोडं जरा सुलटं झालं असतं. आता थोडं उलटं झालं आहे. ठीक आहे, उलटं जरी असलं तरी जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंगम म्हणायचं आणि दणका चालू ठेवायचा. गडावर फिरण्याची ही माझी 3री वेळ आहे. त्यामुळं जरा माहिती असल्यामुळं आपली गाडी थोडीशी फास्टच चालू आहे. आता पुढं गेलं की महाबली हनुमानाचं दर्शन आपल्याला लाभेल. अजून मला दिसत नाहीत पण होतं. आणि तो सुभेदार तानाजी मालुसरे, यसाजी कंक किंवा अनेक इतर मातब्बर सरदारचे होते, त्यांचे राहण्याचे ठिकाणे देखील पुढं आपल्याला पाहायला मिळतात. हनुमानाचं मंदिर लागलं. आता मंदिराचं
संवर्धनाचं काम चालू आहे इकडं डाव्या साईडला, आणि उजव्या साईडला तोपर्यंत हनुमान बजरंगबली स्थापित केलेले आहेत. परत तिकडं मंदिर बांधल्यानंतर इकडल्या साईडला येतील. असो, संवर्धनाचं काम चालू आहे, चांगली गोष्ट आहे. माझ्या पाठीमागे जी ही इमारत पाहत आहात, ही आहे सुवळ्या माचीवरील राज सदर. या ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा वगैरे सुनावली जायची, म्हणजे गुन्हेगारांच्या न्यायनिवाडा या ठिकाणी व्हायचा. आणि प्रत्येक माचीवर आपल्याला सदर पाहायला मिळते. विशेष राजधानीचं ठिकाण असल्यामुळं मोठं ठिकाण होतं, त्याच्यामुळे लोकसंख्या पण जास्त असेल, त्या हिशोबानुसार वेगवेगळ्या माचीवर वेगवेगळी सदर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही काळेश्वरी बुरुज या ठिकाणी आहे. मी आहे सुवेळा माचीवरच्या चिलखती बुरुजावर. पुढं जो बुरुज दिसतोय सुवेळा माचीवरचा शेवटचा, त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्याच्यावर त्याची टहळण्यासाठी हा बुरुज स्थापित केलेला आहे. त्या बुरुजाचा आकार मोठा दिसतो त्याच्यातून, आणि इथं जे खाली डोंगर दिसतं हा टेकडी, त्याच्यामध्ये नैसर्गिक नेड आहे, अतिशय सुंदर नेडा आहे. आता आपण ती नेडं पाहू, चला. तर या चिलखती बुरुजाच्या उजव्या साईडला एक खाली जाणारा रस्ता आहे, वरून दाखवता लक्षात नाही. इथून वर गेलं की चिलखती बुरुजावर जातात, तिथून खाली आलं की पुढं सुवेळा माचीच्याकडेच प्रस्थापित होतो आपण, म्हणजे प्रवेश घेतो. शब्द पण सुचनात, ऊन भरपूर पडले. आणि पुढे गेले की आपल्याला डाव्या साईडला नेडं पाहायला मिळणार आहे. नेड्याकडे जात असताना किंवा सुवेळा माचीकडे जात असताना उजव्या साईडला आपल्याला साक्षात गणपती बाप्पा यांचं दर्शन झालेलं आहे. तर यांचं दर्शन घ्यायचं आणि पुढं चालायचं. बघा, ओळखा कुठं बसलोय. तर हा आहे नेड्याचा पॉइंट. डोंगराला एक नैसर्गिक छिद्र पडलेलं आहे, तर याला नेढं असं म्हणतात. नेढं तर एकदम असं शांत हवा, वरून थंड सावली, अशी टोपी काढून निवांत झोपण्याचं मन झालं. तंद्रीमध्ये कॅमेरा शूट केला होता. खूप मस्त मस्त पॉईंट आहेत हे बघा. राजधानीचं जर ठिकाण असेल ना, तर खूप पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते किल्ले, रायगड असो किंवा राजधानी. तर आता आपण आलेलो आहोत सुवेळा माचीच्या शेवटच्या पॉईंटला. तिथपर्यंत माची आहे, आणि इथल्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या माचीचा उपयोग केला जायचा. पाठीमागं पाहिलं तरी नेड्याची डोंगर नेड्याचा, आणि तो डोंगर बाले किल्ल्याचा. तर चला आता आपण इथून परत संजीवनी माचीकडे जाऊ.